ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. प्रजासत्ताकाच्या निमित्ताने किंवा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी बहुजन संघटक च्या पेजवर आयोजित केला. ते राहुल खांडेकर यांनी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय लोकसत्ताक राष्ट्र आणि संविधानासमोरील आव्हाने या विषयावर त्यांनी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. 26 जानेवारी या दिवशी आपल्या देशामध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले आणि त्या अगोदर एक दिवस म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याच्या नंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान या देशाला लागू झालं. खरं तर हे संविधान 26 नोव्हेंबरला तयार झालं, 26 नोव्हेंबर 1949ला. आणि मग हे संविधान जे आहे हे 26 जानेवारी रोजी का लागू करण्यात आलं, तर त्याला एक पार्श्वभूमी आहे की स्वातंत्र्याचा लढा सुरू होता आणि हा लढा सुरू असतानाच 19 डिसेंबर 1929 रोजी लाहोर येथे एक काँग्रेसचं अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं आणि या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आलेली होती. या संदर्भामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक 750 शब्दाचा एक ठराव तयार केला होता आणि मग हा ठराव शपथेच्या स्वरूपामध्ये लोकांना देण्याचं काम महात्मा गांधींनी केलेलं होतं. हा ठराव काय होता, तर या ठरावामध्ये अशी मागणी केलेली होती की पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारपर्यंत ब्रिटिश सरकारने भारताला पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची घोषणा करावी, अशा स्वरूपाचा हा ठराव होता. आणि या ठरावामध्येच असं म्हणण्यात आलेलं होतं की जर ब्रिटिशांनी आम्हाला पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली नाही तर आम्ही त्या दिवशी भारत स्वतंत्र झाला असं मानून संपूर्ण देशामध्ये आम्ही तिरंगा ध्वज फडकवू, असाही इशारा त्यामध्ये देण्यात आलेला होता. परंतु ब्रिटिश सरकारने संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली नाही. परंतु त्या रविवारी संपूर्ण देशामध्ये तिरंगा ध्वज जो आहे हा फडकवण्यात आला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं
अशा प्रकारचा एक इशारा देण्यात आला। त्यावेळेला हा ध्वज फडकवणाऱ्या अनेक लोकांना अटक करण्यात आली। त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील अटक करण्यात आली। हा जानेवारी मधला शेवटचा दिवस म्हणजे 26 जानेवारी हा होता आणि या 26 जानेवारीचं औचित्य गाठून आपलं संविधान 26 जानेवारी 1950 मध्ये या देशामध्ये लागू करण्यात आलं। हे संविधान जे आहे जवळपास 395 कलम आणि 12 अनुसूची असलेलं हे संविधान होतं। आज त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, पण सुरुवातीच्या संविधानामध्ये या अनुसूची ज्या आहेत या कमी होत्या, त्यानंतर त्या वाढवण्यात आल्या। आता हे भारतीय संविधान जे आहे संविधान सभेमध्ये स्वतःला अर्पण करण्यात आलं, म्हणजे भारतीय लोकांनी स्वतःप्रती हे संविधान अर्पण केलं। आता या संदर्भामध्ये देखील संविधान सभेमध्ये चर्चा झालेली होती। पहिल्यांदा या संदर्भामध्ये एच.व्ही. कामत यांनी हे संविधान जे आहे हे ईश्वराला अर्पण करावं अशा प्रकारची सूचना सुचवली, परंतु पहिल्यांदा त्याला 2 व्यक्तींनी विरोध केला। त्याच्यापैकी एक होत्या पौर्णिमा चौधरी आणि दुसरे होते धानू पिल्लाई। पौर्णिमा चौधरी असं म्हणाले की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, देवाला वेगवेगळ्या नावाने ते संबोधतात, त्यामुळे अशामध्ये अशा प्रकारची कल्पना मांडणं हे चुकीचं ठरेल, एक चुकीचा मेसेज जाईल आणि त्यामुळं देवाची शपथ वगैरे जी आहे ही कल्पना त्यामध्ये येऊ देऊ नये। त्यानंतर दुसरे सदस्य होते धानू पिल्लाई, त्यांनी सांगितले की मी ईश्वराला मानणार आहे, आस्तिक आहे, तरी देखील माझं म्हणणं असं आहे की हे संविधान जे आहे हे संविधान ईश्वराला अर्पण करण्याची कल्पना या ठिकाणी मांडली जाऊ नये किंवा तसं करू नये अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी मांडली। आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये भाषण केलं आणि त्यांनी लोकांना आव्हान केलं की हे संविधान जे आहे ईश्वर वगैरेला किंवा ईश्वराला अर्पण करण्याची कल्पना ही भारतामध्ये होऊ शकत नाही, कारण भारतामध्ये विविध धर्माचे लोक, विविध जातीचे लोक या ठिकाणी राहतात। आणि त्यावेळेला एच.व्ही. कामत यांनी एक कल्पना त्या ठिकाणी आपला मुद्दा मांडत असताना सांगितले की आणि म्हणजे वेगळ्या अर्थाने उपराधात पंडितांनी असं म्हटलं होते की देवा तूच या भारत देशाला वाचव अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला होता। आणि तो शब्दप्रयोग घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आता आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत, आपलं एक संविधान या ठिकाणी येत आहे आणि त्यामुळे आपला देश आता राम भरोश्यावर राहिलेला नाही, कोणत्याही देवावर अवलंबून राहिलेला नाही, तर तो नवसूर्याच्या तेजाकडे झेपावत चाललेला हा देश आहे। आणि दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की या देशाला वाचवण्यासाठी किंवा या देशाला वाचवण्याची जबाबदारी आता कोणत्याही देवाची राहिलेली नाहीये, तर या देशाला वाचवण्याची जबाबदारी या देशातील लोकांवरच येणार आहे। आणि कारण लोक हेच महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळं हे संविधान जे आहे हे लोकांप्रत अर्पण केलं पाहिजे अशी भूमिका मांडली। आणि त्याच्यानंतर याच्यावर मतदान देखील झालं आणि या मतदानामध्ये हे संविधान ईश्वराला अर्पण करू नये, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार हे जे संविधान आहे हे भारतीय लोकांनी स्वतःप्रतीच अर्पण करावं अशा प्रकारचं मतदान जे आहे झालं आणि ते मतदान अधिक प्रमाणामध्ये झालं आणि त्यामुळे मतदानामुळे ईश्वर नावाची कल्पना जी आहे ही मागे पडली। आणि अशा पद्धतीने मग हे संविधान जे आहे हे लोकांना किंवा भारतीय लोकांनी स्वतःला अर्पण करणारं हे संविधान या ठिकाणी अस्तित्वात आलं। या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो। प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवसापासून आपल्या देशाला हे संविधान लागू झालं।
याच दरम्यान काही इतर देश देखील प्रजासत्ताक झालेले दिसून येतात. जे पाकिस्तान आपल्या अगोदर एक दिवस म्हणजे 14 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य झालं, परंतु त्याला प्रजासत्ताक होण्यासाठी बराच कालावधी लागला. 1956 23 मार्च 1956 रोजी पाकिस्तान हे प्रजासत्ताक झालं. परंतु त्याच्यामध्ये आणि भारतामध्ये फरक होता. पाकिस्तान प्रजासत्ताक झाला तर त्यांनी हे संविधान ईश्वराला म्हणजे अल्लाहला अर्पण केलं आणि इस्लाम राष्ट्र म्हणून ते घोषित करण्यात आलं. त्यानंतर या दरम्यान जे आहे इराण जे आहे 1 एप्रिलला प्रजासत्ताक झालं आणि हे इराण देखील या ठिकाणी पाकिस्तानप्रमाणे हे संविधान ईश्वराला अर्पण करण्यात आलं आणि मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर नेपाळ जो आहे हा नेपाळ देखील 28 एप्रिल रोजी त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन म्हणून अस्तित्वात आलं. तर त्या ठिकाणी मात्र एक थोडासा बदल झाला, कारण नेपाळमध्ये माओवाद्यांची सत्ता होती, कम्युनिस्टांची सत्ता कम्युनिस्टांचं राज्य होतं. त्याच्याऐवजी त्यांनी लोकसत्ता म्हणजे लोकशाही ही स्वीकारली या ठिकाणी आणि या पद्धतीने वेगवेगळे देश जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक झाले. आणि मग 26 जानेवारी 1950 पासून भारत हा प्रजासत्ताक झाला आणि त्या दिवसापासून प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक वेगळी कल्पना असायची की या निमित्ताने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले होते त्यांच्याविषयीची भावना, त्याविषयीचा आदर जो आहे हा व्यक्त या दिवशी केला जात असायचा. त्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक झाले होते या स्वातंत्र्य सैनिकांच्या संबंधी देखील एक आदराची भावना यामध्ये असायची. मग भगतसिंग असतील, राजगुरू असतील, अशा देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांविषयीची कल्पना असायची आणि त्याच्या कल्पनेमधून स्वातंत्र्य दिन जे आहे प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जात असेल. परंतु कालांतराने हळूहळू ही कल्पना जी आहे ही थोडी बदलत गेली आणि त्याला थोडंसं उत्साहाचं स्वरूप येत गेलं. आणि मग अलीकडच्या काळामध्ये तर आपण पाहतो की याला अधिकच उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आज आपण म्हणतो की प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भामध्ये शाळा महाविद्यालयातील मुलांमध्ये उत्साह तर दिसतोच, परंतु या निमित्ताने आपण आता पाहतोय की दिल्लीमध्ये मोठा समारोह होत असतो. आणि मग आजच्या दिवशी मग याला असं म्हटलं गेलं की प्रजासत्ताक दिन ही एक फॅशन बनत चालली की काय, अशी शंका व्यक्त केली जाते की काही महिला तिरंगी ध्वजासारख्या साड्या म्हणजे 3 रंगाच्या साड्या या ठिकाणी परिधान करतात. काही लोक बांगड्या ज्या आहेत त्या बांगड्या तिरंगी या ठिकाणी घालतात. त्यानंतर मग आपण पाहिलं की काही आता स्टिकर निघालेले आहेत, मग आपल्या चेहऱ्यावर तिरंगा ध्वज काढणे किंवा या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अनुषंगाने जे चित्र प्रदर्शित करण्याचं कल्पना या ठिकाणी झाली. त्यानंतर संविधानाविषयी देखील एक वेगळी भावना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न होऊ लागला किंवा एक प्रकारचं प्रदर्शन जे आहे आपण त्यामध्ये म्हणू लागलो. म्हणजे संविधानाच्या समोर नतमस्तक होणे किंवा त्याला दंडवत घालणे किंवा संविधानाच्या दिवशी संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा करणे किंवा अलीकडच्या काळामध्ये तर संविधान हा राजकारणाचा भाग बनतो की काय, अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. कारण गेल्या लोकसभेमध्ये आपण पाहिलं की लोकसभेमधला पूर्ण लोकसभेमधला प्रचाराचा एक भाग कोणता होता तर ते संविधान होतं. म्हणजे अशा स्वरूपाची कल्पना या ठिकाणी येत चाललेली आहे. आता यावर्षी तर आपण पाहिलं की यावर्षीचा जो प्रजासत्ताक दिन जो आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आपण म्हणतो ते आयोजित या ठिकाणी केलेले आहेत. जवळपास 5000 सांस्कृतिक सादरीकरण या ठिकाणी केलेलं जाणार आहे. वेगवेगळे रथ जे आहेत हे त्यामध्ये येणार आहेत. 10,000 परदेशी पाहुण्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे बाहेरच्या देशातली पाहुणे जे आहेत जवळपास 10,000 पाहुणे यामध्ये उपस्थित राहणार आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेण्याची गरज नाही किंवा ते काही फार वाईट आहे असं म्हणता येणार नाही. तो प्रजासत्ताक दिन आनंद करण्याची कल्पना आहे. परंतु त्याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे की संविधानाप्रती किंवा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काय अपेक्षित आहे,
किंवा संविधानाच्या अनुषंगाने या ठिकाणी या संविधान दिनानिमित्ताने काय अपेक्षित आहे हा भाग महत्वाचा आहे आणि तो या ठिकाणी होतो का हा भाग देखील पाहणं महत्वाचं आहे. आता प्रजासत्ताक दिनाच्या संबंधीची कल्पना अशी आहे की या देशातील तमाम नागरिकांना सामाजिक न्याय, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या तत्वाची हमी हे संविधान देतं. आणि मग ही संविधान हमी देते त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती होते या दृष्टिकोनातून हा प्रजासत्ताक दिन साजरा करणं गरजेचं असतं. मग ते तसं होतं का? तर मग आपल्याला लक्षात येतं की याच्या संदर्भामध्ये आपल्याला थोडंसं नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येते किंवा हे आपल्याला प्रत्यक्षामध्ये फारसं दिसत नाही. म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जो उत्साह आपल्यामध्ये असतो तो या ठिकाणी संविधानामधले कार्यक्रम राबवण्याच्या संदर्भामध्ये, लोकांना सामाजिक न्याय देण्याच्या संदर्भामध्ये, देशाची एकात्मता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला फारशी उत्सुकता आहे, फारशी त्याच्यामधली आपण म्हणतो की गोष्ट ही या निमित्ताने केली जात नाही. तर हे भारताचं संविधान तयार झाल्यानंतर ते लिखित संविधान देखील करण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहाखातर संविधान हस्तलिखित केले आणि ते हस्तलिखित संविधान दिल्लीमधल्या जुन्या संसदेमध्ये एका बॉक्समध्ये आहे. तो बॉक्स जो आहे तो कॅलिफोर्नियामधून मागवून घेतलेला आहे. त्या बॉक्सचं वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी किमान 1000 वर्ष ते संविधान सुरक्षित राहू शकतं अशा बॉक्समध्ये ते संविधान आहे. म्हणजे संविधानाची हस्तलिखित प्रत इतक्या काळपर्यंत त्या ठिकाणी सुरक्षित राहील अशा प्रकारची योजना आपण केलेली आहे. तर मला असं वाटतं की या अनुषंगाने आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की भारताचं संविधान आज सुरक्षित आहे का याचाही विचार करण्याची गरज आहे. जसं हस्तलिखित प्रत जी आहे ही सुरक्षित आहे, तिची हमी या ठिकाणी आपल्याला देता येतं, तसं भारताचं संविधान जे आहे, भारताची लोकशाही जी आहे ही सुरक्षित आहे का याचाही विचार करण्याची गरज आहे. ती सुरक्षित असेल तर कशाच्या आधारे, सुरक्षित नसेल तर त्याच्या मागे भूमिका काय आहे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. आता एकंदरीत या संविधानाच्या संदर्भामध्ये, लोकशाहीच्या संदर्भामध्ये त्याचे इंडिकेटर्स काय आहेत की लोकशाही सुरक्षित आहे किंवा संविधान सुरक्षित आहे, याचे इंडिकेटर्स काय आहे? तर त्याचे इंडिकेटर्स असं आहे की संविधानामध्ये असलेली समता, संविधानामध्ये असलेली स्वातंत्र्याची कल्पना, संविधानामध्ये असलेली एकात्मतेची कल्पना, संविधानामध्ये सांगितलेला समाजवाद, संविधानामध्ये असलेली धर्मनिरपेक्षता जी आहे ही सुरक्षित आहे का? आपल्या ज्याचा प्रिअम्बलमध्ये उल्लेख केला, प्रिअम्बल म्हणजे संविधानाचा सारांश आहे. या प्रिअम्बलमध्ये या सर्व गोष्टी आहेत. समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे, धर्मनिरपेक्षता आहे, समाजवाद आहे आणि या तत्वांना अनुसरून हे संविधान आहे. तर ही मूल्य जी आहेत, ही तत्व जी आहेत आज सुरक्षित असतील तर आपल्याला हे संविधान सुरक्षित आहे, लोकशाही सुरक्षित आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. परंतु या संदर्भामध्ये आपण थोडंसं बारकाने विचार पाहिलं तर मला असं वाटतं की या संविधानामधल्या धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यालाच चॅलेंज देण्याचा प्रकार जर होत असेल तर हे सुरक्षित आहे असं कसं म्हणता येऊ शकेल? म्हणजे प्रिअम्बलमध्ये असलेलं किंवा संविधानामध्ये अपेक्षित असलेलं समाजवाद, अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता यांनाच न्यायालयामध्ये चॅलेंज देण्याचं काम काही मंडळी करत असतील तर मला असं वाटतं की ही धर्मनिरपेक्षता जी आहे, लोकशाही आहे, ही सुरक्षित नाही त्याचा अर्थ होतो. 2020 मध्ये बालाराम सिंह या व्यक्तीने विष्णू जैन या वकिलांच्या मार्फत या प्रिअम्बलमध्ये सांगितलेल्या समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष या तत्वाला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं, त्याच्या संदर्भामध्ये याचिका दाखल केली. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये सुब्रमण्यम स्वामी आणि ॲडव्होकेट जे आहे अश्विन उपाध्याय यांनी अशाच प्रकारची याचिका दाखल केली.
त्याच्या मागचं कारण त्यांनी वेगळं सांगितलं, परंतु त्याच्या मागची पार्श्वभूमी वेगळी आहे. या याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं होतं की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे तत्व जी घातली गेलेली आहेत ती नंतर घातली गेलेली आहे. संविधानाची 42वी दुरुस्ती करून ती घातलेली आहेत, त्यामुळे ती वगळावी, प्रिअम्बलमधून ती काढावीत, अशा प्रकारची याचिका जी आहे ही त्यांनी दाखल केलेली होती. म्हणजे इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे आणि त्यामुळं एक प्रकारे प्रिअम्बलमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम झालेलं आहे. या निमित्ताने त्यांनी या दोन शब्दाला, या दोन तत्वाला चॅलेंज दिलं. खरं तर त्यांचं चॅलेंज, हे चॅलेंजच्या मागे जी भूमिका होती ती भूमिका अशी होती की या देशामध्ये धर्मनिरपेक्षता असू नये आणि म्हणून त्याच्याऐवजी त्यांनी पंथ निरपेक्ष असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे कुठल्या तरी धर्माला वगळून हे राष्ट्र उभा करण्याची कल्पना त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांनी ही कल्पना त्या ठिकाणी मांडली. परंतु सुदैवाने आपल्याला म्हणता येऊ शकेल की त्यावेळीचे न्यायमूर्ती संजीव खन्ना, म्हणजे आता जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, त्यांनी ही कल्पना अमान्य केली आणि त्यांनी सांगितलं की समाजवाद हा शब्द किंवा धर्मनिरपेक्षता शब्द जो आहे हा संविधानाला या ठिकाणी अपेक्षित आहे, तो डाव्या उजव्याशी संबंधित नाही, अशा प्रकारची कल्पना मांडून त्यांनी सर्वसाधारणपणे ही याचिका फेटाळली आणि मग संविधानाच्या या तत्वाला चॅलेंज देण्याची कल्पना जी आहे ही पहिल्यांदा याच्यामधून दिसून येते. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकेल की ही लोकशाही धोक्यात आलेली आहे किंवा संविधान धोक्यात आलं आहे असं विरोधी पक्ष म्हणतात या ठिकाणी. म्हणून जवळपास एक लोकसभेपासून काँग्रेस आणि राहुल गांधी जे आहेत हे संविधानाची प्रत हातामध्ये ठेवतात. पण आपण समजूयात की विरोधी पक्ष जे आहेत तो सत्तेधाऱ्यावर नेहमी आरोप करतो आणि तशाच प्रकारचा त्यांचा आरोप आहे असं आपण समजूया. कारण स्वतः नेहरू नेहमीच म्हणतात की आम्ही संविधान विरोधी नाही, उलट काँग्रेस हे संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे असं म्हटलं जातं. परंतु त्याच्यामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही वृत्तपत्रांनी, काही व्यक्तींनी ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे की हे सरकार जे आहे हे लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे, अशा प्रकारचं विश्लेषण देखील काही वृत्तपत्रांमधून आलेलं आहे. जागतिक स्तरावर याची चर्चा झालेली आहे. आणि मग एका वृत्तपत्राचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल, द इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स जे आहे या इंग्लंडच्या वृत्तपत्रामध्ये याच्या संदर्भामध्ये विश्लेषण. द इकॉनॉमिस्ट हे लंडनमधून निघणारं साप्ताहिक आहे. या साप्ताहिकाचं वैशिष्ट्य असं आहे की असं मानलं जातं की हे साप्ताहिक जे आहे तटस्थपणे, निर्भीडपणे आणि मुद्देसूद मांडणी करणारं हे साप्ताहिक आहे असं मानलं जातं. आता या साप्ताहिकाने 2020 मध्ये एक लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्या लेखाचं शीर्षक होतं असहिष्णू भारत, त्याला मराठीमध्ये म्हणता येऊ शकेल पण ते इंग्रजी टायटल होतं. इंग्रजी टायटल जे आहे ते वेगळं होतं आणि मराठीमध्ये त्याचं भाषांतर असहिष्णू भारत आहे. आता असहिष्णू भारत या अग्रलेखामध्ये त्यांनी काय नमूद केलेलं आहे तर त्यांनी 3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की मोदी हे हिंदू राष्ट्राच्या आडून भारतीय लोकशाही धोक्यात आणत आहेत, असा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. याच्यावर भारतातल्या मराठी वृत्तपत्राने देखील लिहिलेलं आहे, त्यामध्ये लोकसत्ताचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की भारतातील धर्मनिरपेक्षता या तत्वाला तिलांजली देऊन मोदी राबवत असलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून भारतात अनेक वर्षापासून नांदत असलेल्या लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे आणि यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही ही धोक्यामध्ये आलेली आहे, हा एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला. आणि तिसरा मुद्दा असा मांडला की बीजेपीला या देशामध्ये निवडणुकीमध्ये मिळालेले यश जे आहे हे अमृततुल्य आहे. बीजेपीला मिळालेले यश हे अमृततुल्य आहे, पण हे यश भारतासाठी राजकीय विष आहे, असा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
आणि याच्यामधून त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की या सरकारमध्ये मोदी सरकार जे आहे हे लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे, लोकशाही संपवण्यासाठी निघालेलं आहे. या अर्थाने मला असं वाटतं की हे एक आव्हान भारतीय लोकांसमोर आहे. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या समोर, देशाच्या समोर एक आव्हान आहे. कारण एखादं जागतिक कीर्तीचं वृत्तपत्र या ठिकाणी ही गोष्ट मांडत असेल तर त्याच्यामधलं काही सत्य आपण स्वीकारायलाच हवे. आता याच्यावर बरीचशी टीका भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी केली आणि मोदींनी देखील मग वेगळ्या पद्धतीने सांगायला सुरुवात की या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी हे संविधान बदलणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं. किंवा गेल्या वेळी सरकार ज्या वेळेला आलं होतं त्यावेळेला उघडपणे हिंदू राष्ट्र बोललं जात होतं, परंतु मोदींनी कुठेही हिंदू राष्ट्राची कल्पना मांडलेली नाही किंवा हिंदू राष्ट्राविषयी कुठेही वाच्यता केलेली नाही. परंतु राहुल गांधी किंवा इतर लोक जे आहेत ते हिंदू राष्ट्राच्या संदर्भामध्ये सांगतात की हिंदू राष्ट्र करण्याची ही कल्पना आहे. मग यासाठी वास्तवता काय की हिंदू राष्ट्र म्हणतं की द इकॉनॉमिस्ट सारखं वृत्तपत्र साप्ताहिक सांगतं की ते हिंदू राष्ट्राच्या आडून हे सगळं चाललेलं आहे. त्याला काय आधार आहे तर त्यांनी त्याचे काही आधार देखील सांगितले. परंतु दुसरा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतोय की या ठिकाणी 1 फेब्रुवारी 2022 मधून वाराणसीमधून एक दैनिक निघतं. त्या दैनिकाचं नाव आहे जागरण, दैनिक जनजागरण. आता या दैनिक जनजागरणाच्या 1 फेब्रुवारी 22च्या अंकामध्ये एक स्पष्ट स्वरूपामध्ये बातमी आहे. काय बातमी आहे तर या ठिकाणी हिंदू राष्ट्राची कल्पना त्यामध्ये मांडलेल्या हिंदू राष्ट्र करण्याच्या संदर्भामध्ये या सरकारने निश्चय केलेला आहे, अशा स्वरूपाची बातमी आहे. आता या बातमीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी हिंदू राष्ट्राची कल्पना आणि हिंदू राष्ट्र संविधान या 2 कल्पना त्यामध्ये येत आहेत, अशा स्वरूपाची बातमी आहे. आणि मग त्या ठिकाणी कमलेश्वर उपाध्याय हे हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्र संविधानाचे प्रमुख आहेत, अशी बातमी त्या ठिकाणी आलेली होती. आणि त्याच्यासोबत मग 127 विविध धर्मगुरू वगैरे यांचा सहभाग आहे असं सांगितलेलं आहे. आता वाराणसी ठिकाणी ही बातमी येते. वाराणसीमध्ये सांगितलं जातं की या संदर्भामध्ये मीटिंग झालेली आहे आणि अशी बातमी आल्यानंतर या बातमीला कुणीही नाकारलेलं नाही. बीजेपीच्या नेत्यांनी नाकारलेलं नाही किंवा स्वतः मोदींनी त्याला नकार दिलेला नाही. याचा अर्थ ती बातमी खरी आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाने सांगितलेला संदर्भ जो आहे या संदर्भाला देखील याच्यामधून पुष्टी मिळते. नंबर 2 मुद्दा मी सांगतोय की डॉक्टर राव बहादूर वर्मा यांचा एक हिंदी वृत्तपत्राला एक लेख आलेला आहे आणि त्या लेखाचं टायटल असं आहे की संविधान को खोखला करने वाले 9 वर्ष. आणि ते 9 वर्ष म्हणजे 1914 ते 2023. आता या लेखामध्ये त्यांनी 2014 पासून तो 2023 पर्यंत संविधानाच्या विरोधी काय काय केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये ही माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु राव बहादूर वर्मा यांच्या या लेखाला देखील कुणी विरोध केलेला नाही. भाजपमधून टीका देखील झालेली नाही आहे. त्यामुळे याचाही अर्थ असा होतो की मग यामध्ये कुठेतरी काळवेर आहे किंवा हिंदू राष्ट्राची कल्पना किंवा संविधान विरोधी कल्पना जी आहे ही कल्पना त्यांची सुप्त इच्छा आहे हे याच्यामधून दिसून येतं. आता आणखी एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा सांगतो की परवा ज्यांचं निधन झालं ते विवेक राय. आता हे विवेक राय कोण होते तर हे विवेक राय जो आहेत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. पण त्यांनी अद्यापर्यंत आर्थिक क्षेत्रामध्ये कुठेही लेख लिहिल्याचं मी वाचलेलं नाही. पण त्यांनी एक लेख लिहिला आहे. हे मोदीच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी लेख कशावर लिहिलेला आहे देशाच्या आर्थिक परिस्थितीवर नाही तर संविधानावर हा लेख लिहिलेला आहे. आता या लेखाचं शीर्षक काय आहे तर त्या लेखाचं शीर्षक आहे की आता नवीन
संविधानाचा विचार करण्याची गरज आहे किंवा आता देशाला नव्या घटनेचा विचार करायला हवा. याचा अर्थ आता हे संविधान बदलायला हवंसं होतं. द मिंट या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. परंतु मोदीचे सल्लागार असलेले विवेक राय यांच्याविषयी मोदी काही म्हणत नाहीत किंवा मोदीने त्यांना प्रश्न देखील विचारला नाही की तुम्ही हे आर्टिकल का लिहिलं. मी तर संविधानाचा भक्त आहे, संविधान बाबासाहेब आल्यानंतर देखील मी बदलू देणार नाही असं म्हणणार आहे आणि तुम्ही असं का लिहिलं, अशा प्रकारचं वक्तव्य मोदीने कुठंही केलेलं नाही. म्हणजे ज्यावेळेला विवेक राय सारखे मोदीच्या अत्यंत जवळचे असलेले संविधान बदलायला हवं असं लिहितात, याचा अर्थ आणि त्याला विरोध होत नाही, याचा अर्थ असा की या संविधानाच्या संबंधीची नकारात्मक भूमिका देखील या ठिकाणी आहे. आणि चौथा देखील एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतोय तो संविधानाच्या संदर्भामध्ये की ॲडव्होकेट चेतन बैरवा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे. आणि या याचिकेमध्ये त्यांनी मागणी काय केलेली आहे तर त्यांनी न्यायालयाकडे ही मागणी काढलेली आहे की हा देश जो चालतो आहे तो संविधानाच्या मार्फत चालतो की मनुस्मृतीच्या मार्फत चालतो, हे शासनाने तुमच्या न्यायालयाने स्पष्ट करावं, अशा स्वरूपाची याचिका दाखल केलेली होती. आता अशी याचिका दाखल केल्यानंतर देखील त्याला कुणीही रोखत नाही आणि अशी याचिका दाखल केली जाते, याचाच अर्थ या ठिकाणी हा देश संविधानाच्या मार्गाने चालत नाही हे देखील ते सुचवतं. आणि आणखी एक मुद्दा मी सांगतो की धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या प्रिअम्बलमध्ये आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावर मी आता सांगितल्याप्रमाणे की याचिका दाखल झाली आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी की धर्मनिरपेक्षता याऐवजी पंथ निरपेक्षता हा शब्द त्या प्रिअम्बलमध्ये टाकण्यात आलेला आहे. तुम्ही जर नवीन प्रिअम्बल जर पाहिलं तर त्या नवीन प्रिअम्बलमध्ये धर्मनिरपेक्षता शब्द काढून त्या ठिकाणी पंथ निरपेक्षता हा शब्द टाकलेला आहे. याचा अर्थ आज देखील त्यांना धर्मनिरपेक्षता हे तत्व अमान्य आहे. यावरून लक्षात येऊ शकेल की या ठिकाणी लोकशाही आणि संविधान या दोन्ही पुढे एक प्रकारचं आव्हान आहे. लोकशाहीवादी आणि संविधानवादी लोकांच्या समोर हे मोठं आव्हान आहे. हे आव्हान आता ते कसं पेलू शकतात हा महत्त्वाचा विचार या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्या संविधानामध्ये आपण काय केलेलं आहे की लोकशाहीची व्याख्या करत असतानाच लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य जे आहे लोकशाही आपण म्हणतो. परंतु या ठिकाणी लोक हा शब्द जो आहे एक विशिष्ट लोकांसाठी लागू होतो की काय अशी शंका होते. कारण आज मुठभर लोकांच्या हातामध्ये या देशातली संपूर्ण संपत्ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्या मार्फत ही सत्ता गाजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि मग भांडवलशाही ही लोकशाहीची शत्रू असताना देखील भांडवलशाह्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक लोकशाही जशी महत्त्वाची आहे तशी आर्थिक लोकशाही देखील महत्त्वाची मानलेली आहे. परंतु आपण सामाजिक लोकशाहीकडे अधिक लक्ष देतो, आर्थिक लोकशाहीकडे आपण लक्ष तेवढंसं देत नाही. आणि मग ही संपत्ती मोजक्या लोकांच्या हातामध्ये ही गेल्यामुळे समाजामध्ये फार मोठी दरी ही निर्माण झालेली आहे. टोकाची दरी ही निर्माण झालेली आहे. आहिरे आणि नाहिरे हा वर्ग जो आहे हा स्पष्टपणे पुढे आलेला दिसून येतो. आता ही दरी कशी आहे लक्षात घ्या. त्याची काय बरीच उदाहरणं आहेत, पण एक दोन उदाहरणं मी सांगतो. की उदाहरणार्थ मुंबईमध्ये राहत असलेले अंबानी आहे. आता अंबानीची प्रॉपर्टी वगैरे तर प्रचंड आहे, जवळपास 15,000 कोटीची किंवा त्याहून जास्त ही प्रॉपर्टी आहे. परंतु आपल्याला त्या प्रॉपर्टीच्या संबंधी बघण्यापेक्षा जी गोष्ट आपल्याला ठळकपणे दिसते त्याच्यावर बोलतो की अंबानीचं घर आपण पाहिलं. मुंबईतल्या अंबानीचं घर जे आहे ते एंट्रिलिया म्हणून ओळखलं जातं. आता ह्या घराची रचना आपण पाहिली आणि त्यांच्या सभोवताली राहणाऱ्या लोकांच्या घरांची किंवा त्यांच्या राहण्याची पद्धती पाहिली तर आपल्याला त्याची तुलना देखील करता येणार नाही. अंबानीचं जे मुंबईमधलं घर जे आहे हे 27 मजले घर आहे.
त्याच्यामध्ये 49 बेडरूम आहेत. त्यांच्या घरामध्ये 600 नोकर आहेत. 250 हे बॉडीगार्ड आहेत आणि त्यांच्या घरावर 2 हेलिपॅड आहेत. आता या 27 मजल्यामध्ये 49 बेडमध्ये किती लोक राहतात तर 4 लोक राहतात. म्हणजे 4 लोक जे आहेत राहण्यासाठी एवढं मोठं घर बांधतात, एवढ्या मोठ्या सुखसोयी या ठिकाणी घेतात. मी एका ठिकाणी असं वाचलं की त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्या दररोज जे आहे आपलं आरोग्य किंवा आपली प्रकृती चांगली राहावी म्हणून जवळपास 1 कोटीचा चहा घेतात. जापानी चहा असं त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्या शेजारी फार मोठी झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीचे चित्र आपण पाहिलं तर या दोन्हीमध्ये प्रचंड अशा प्रकारची विषमता ही दिसते. ही विषमता लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. किंवा दुसरे उद्योगपती आपण पाहिले की अडाणी जे आहेत, अदानी आपण म्हणतो. अदानी तर मग ह्याच्याही पुढे आहेत. अंबानीचं घर मुंबईत आहे फक्त, परंतु अदानीचं घर मुंबईमध्ये आहे, अहमदाबादमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये देखील त्यांचं घर आहे. बाकी कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत त्याचा फारसा उल्लेख नसला तरी एवढ्या ठिकाणी त्यांचं घर आहे. त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती दिखाऊ म्हणजे ज्याला आपण इन्कम टॅक्स भरतो अशी प्रॉपर्टी किती आहे तर 125 अब्ज एवढी आहे. ती बी कशी आहे अमेरिकन डॉलर जे आहेत, अमेरिकन डॉलर 125 अब्ज. म्हणजे प्रत्यक्षात त्याची किंमत कशी होती बघा. म्हणजे $1 बरोबर जवळपास 86 रुपये आणि 27 पैसे याप्रमाणे त्याचा हिशोब काढा. तर ते आपल्याला कागदावर सुद्धा लिहिता येणार नाही, एवढी मोठी संपत्ती त्याच्यामध्ये आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण लोकशाहीमध्ये राहणाऱ्याच इतर लोकांच्या संदर्भामध्ये आपण मुंबईमध्येच अंबानीच्या घराशेजारी असणाऱ्या लोकांच्या संबंधी आपण पाहिलं तर तिथले बहुतांशी म्हणजे 90% लोक जे आहेत हे झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत. जे लोक जे आहेत हे 5 बाय 5च्या रूममध्ये 6 ते 7 लोक त्या ठिकाणी राहतात. तिथं 26 मजली इमारतीमध्ये 4 लोक राहतात आणि या झोपडपट्टीमध्ये 4 बाय 4च्या रूममध्ये 5 बाय 5च्या रूममध्ये 6-7 लोक या ठिकाणी राहतात. एका वृत्तपत्राने सांगितलं की अंबानीच्या शेजारी ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्टींना महिनाभर जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी रोज अंबानीला त्या ठिकाणी त्या बंगल्यामध्ये लागतं. जगामध्ये प्रसिद्ध अशा प्रकारची झोपडपट्टी जी आहे ही आपल्याला मुंबईमध्ये दिसून येते, धारावी झोपडपट्टी. म्हणजे एका बाजूला जागतिक अशा खंडामध्ये प्रसिद्ध मोठी असलेली झोपडपट्टी ही त्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड इमारत किंवा प्रचंड बंगला त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. मुंबईमधले अनेक लोक फुटपाथवर झोपतात. काही लोक जे आहेत ते ब्रिजचा पाईप असतो त्या ब्रिजच्या पाईपमध्ये झोपतात, झोपडपट्ट्यामध्ये राहतात. असं एक दारुण चित्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की एवढं प्रचंड दरी या ठिकाणी आहे. ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. म्हणजे या ठिकाणची लोकशाही फक्त मतासाठी समता दर्शवते का? 1 मॅन 1 व्हॅल्यू 1 वोट. म्हणजे मतासाठी जशी समानता आहे तेवढी समानता आपल्याला आणता येणार नाही, पण एवढी टोकाची विषमता देशामध्ये निर्माण होणं ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक अशा प्रकारचं आहे आणि संविधानाच्या अगदी विरोधी असलेली ही कल्पना आहे. आणि हे देखील एक मोठं आव्हान जे आहे हे भारताच्या समोर आहे, लोकशाही निष्ठ लोकांच्या समोर आहे, संविधानावर निष्ठा असणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये आहे. त्यानंतर आपण पाहतो की या देशामधली लोकशाही जी आहे या लोकशाहीचा प्रमुख गाभा जे आहेत या देशातल्या निवडणुका. पूर्वी राजे जे आहेत हे कुटुंबामधून येत असायचे, वंश परंपरेने येत असायचे. पण आपण या लोकशाहीमध्ये असं सांगू लागलो की आता राजा जो आहे हा राजा मतपेटीतून येणारा आहे. आणि मग या निवडणुकीला उभा राहण्यासाठी काही आपण अटी सांगितल्या, त्याचं वय एवढं असलं पाहिजे, त्याचं उत्पन्न एवढं असलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये अतिशय वेगळी गोष्ट आहे. आजच्या घडीला तर निवडणुका हा लोकशाहीची प्रक्रिया राहिलेली नाही. आजच्या निवडणुका जे आहे हे व्यवहार बनलेला आहे. हा व्यवहार जो आहे नेते आणि मतदार यांच्यामध्ये केला जातोय.
म्हणजे आज भांडवलशाहीच्या जीवावर या ठिकाणी मतदारांना विकत घेण्याचं काम केलं जातं. जे एक काळ आपण असं म्हणतो की मतदान शब्द वापरतो, आता त्याचा शब्द बदलला, त्याला मतविक्री म्हणता येऊ शकेल. की लोक आपल्या मताची किंमत ठरवू लागले आणि जे उमेदवार जे आहेत ती मताची किंमत देऊ लागले. खरं तर मतदान ही कल्पना देखील चुकीची आहे. मतविक्री तर लोकशाही विरोधी कल्पना आहे. संविधानाला अपेक्षित का आहे? मत अधिकार आहे. म्हणजे संविधानाने तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. ते दान म्हणून देण्यासाठी सांगितलं नाही. तुम्हाला योग्य वाटणारा उमेदवार जो आहे, आपल्या देशाला वाचवणारा, आपल्या देशाला सुधारणेकडे घेऊन जाणारा नेता निवडण्यासाठी तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. आणि मग आपण जर अलीकडच्या काळामध्ये निवडणुका पाहिल्या किंवा निवडणुकीचा एकंदरीत इतिहास पाहिल्यानंतर देखील आपल्या लक्षात येऊ शकेल की आपण हा 26 जानेवारी हा दिन प्रजासत्ताक म्हणून साजरा करत असलो तरी, आणि आज त्याला 75 वर्ष झालेले आहेत. आणि मग या 75 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर तरी देखील आपलं मतदान जे आहे ते 50 ते 60% पर्यंत राहिलं, सरासरी मतदान राहिलेलं आहे. आता 50 ते 60% हे सरासरी मतदान आहे. या मतदानामध्ये जे मतदार आहेत, असे किती मतदार आहेत की जे मताचा अधिकार म्हणून मतदान करतात? असे मतदार किती आहेत की मतदान म्हणून मताचा मत देतात? आणि असे किती मतदार आहेत की मत विक्री करून ते मत देण्याचं काम करतात? तर दुर्दैवाने आपल्याला सांगता येऊ शकेल की मताचा अधिकार म्हणून वापरणारे नागरिक जे आहेत, मताचा अधिकार म्हणून मत देणारे जे नागरिक आहेत, या नागरिकांची संख्या झपाट्याने कमी होत चाललेली आहे. आणि मताचा विक्रय या ठिकाणी केला जातो. आता मत विक्रय करण्याची कल्पना देखील हळूहळू बदलत चाललेली आहे. कायद्याला पळवाटा काढण्याचं, की मतदाराला प्रलोभन दाखवणं हे कायद्यात बसत नाही, म्हणून त्या ठिकाणी काही योजना येतात. आणि मग महाराष्ट्रामध्ये अशीच एक योजना राबवण्यात आली, लाडकी बहीण योजना. आणि या योजनेच्या अंतर्गत महिलांचं मत विकत घेण्याचं काम या ठिकाणी झालं. आणि या ठिकाणी लाखो महिलांनी आपलं मत जे आहे हे विक्रीला काढलं आणि त्याच्यातून सत्ता मिळवली. आणि निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या या निकषामध्ये महिला बसतात त्यांनाच ही योजना लागू झाली. मग त्याने हे का करता ना की मताच्या त्यावेळेला सांगितलं गेलं नाही की हे तुम्ही एवढंच त्याच्यामध्ये बसू शकतात, एवढ्यालाच योजना मिळेल. त्यावेळेला त्यांनी हा निकष न लावता सगळ्याच्या खात्यावर पैसे टाकले. म्हणजे एक प्रकारे मतदानासाठी अप्रत्यक्षरित्या लाच देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि प्रचंड सत्ता जी आहे मिळवली. या ठिकाणी आजच्या लोकशाहीमध्ये सत्ता हा घटक महत्वाचा आहे. तो लोकशाही मार्गानेच मिळाला पाहिजे असंही नाही. मग या ठिकाणी ईव्हीएम मशीन असतील, या ठिकाणी लाडक्या बहिणीसारख्या योजना असतील, या माध्यमातून मतदान या ठिकाणी घेतले आणि ही सत्ता प्राप्त झालेली आहे. संविधानामध्ये कल्पना आहे की मतदार जो आहे हा मतदार या लोकशाहीचा मालक आहे आणि या ठिकाणचा उमेदवार जो आहे हा या लोकशाहीचा सेवक आहे. आणि प्रत्यक्षरित्या मग हे उमेदवार देखील सांगतात की आम्ही सेवक आहोत. प्रधानमंत्री म्हणतात मी प्रधान सेवक आहे, आम्ही तुमचे सेवक आहोत. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र आपल्याला असं दिसून येतं की सत्ता मिळाल्यानंतर या ठिकाणी कुणीच सेवक राहत नाहीत, हे सगळे मालक बनतात. आणि या ठिकाणी जे मतदान दिलेलं आहे हे मतदान देणारे मात्र या ठिकाणी नोकर बनलेले आहेत. म्हणजे मालकाचा नोकर आणि नोकरांचा मालक या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्यानंतर मग लोकशाहीमध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे की राजकीय गुन्हेगारीकरण म्हटलं जात असायचं. आणि मग निवडणुकीच्या वेळेला भांडवलदार आणि गुन्हेगार यांच्या सहकार्याने सत्ता मिळवण्याचं काम केलं जात असायचं. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आज आपण जर महाराष्ट्रातले जे सत्ताधीर पाहिले तर त्याच्यातले अनेक उमेदवार हे स्वतःच गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे लावले, फौजदारी गुन्हे देखील त्यांच्यावर आहेत, गंभीर गुन्हे देखील त्यांच्यावर आहेत आणि तेच या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेले आहेत. आणि ते गुन्हेगाराची लिस्ट पहिल्यांदा सांगितली मतदानाच्या अगोदरच, काही वृत्तपत्रांनी सांगितले की एवढे उमेदवार आहेत, एवढ्यावर हे गुन्हे दाखल आहेत.
आणि तरी देखील आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे आणि त्यांना सत्तेमध्ये आणलेलं आहे. आणि आज जर आपण हे सगळे उमेदवार जर पाहिले तर एक प्रकारची लोकशाहीची विटंबना होती की काय असं या ठिकाणी लक्षात येतं. कारण आजचे उमेदवार जर आपण पाहिले, जेव्हा ते मीडियासमोर बोलतात किंवा भाषणात एखाद्या सभेमध्ये भाषण करतात, त्यावेळेला त्यांचं बोलणं ऐकून, त्यांची प्रवृत्ती पाहून हे किमान माणूस म्हणण्याच्या लायकीचे आहेत की काय आहेत का, अशा प्रकारची शंका निर्माण होते की एखाद्या समूहाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किती खालच्या स्तरावर जाऊन बोलावं याची देखील त्यांना पातळी उरलेली नाही आहे. आणि असे लोक जे आहेत हे मंत्रिमंडळामध्ये येतात. आणि अलीकडे तर एक आपल्याला चित्र लक्षात येऊ शकेल की काही लोकांना तर कुणाविषयी बोलण्यासाठीच तिथे ठेवण्यात आलेलं आहे. या व्यक्तीविषयी बोलायचं किंवा एखाद्या समूहाविषयी जेवढं तुम्ही बोलाल तेवढी तुमची किंमत वाढली. असे काही लोक या ठिकाणी आहेत आणि अशा काही लोकांना या ठिकाणी मंत्री केले, म्हणजे ज्यांची लायकी माणूस म्हणण्याची नाही असे काही लोक देखील त्याच्यामध्ये आहेत. आणि अशा लोकांकडून आपण लोकशाहीच्या संदर्भामध्ये काय अपेक्षा करणार आहे? एक काळ असा होता की एखादा लोकप्रतिनिधी जर चांगलं काम केलं नाही 5 वर्षामध्ये तर त्याचा पराभव केला जात असायचा. तो निवडणुकीमध्ये त्याला हरवलं जात असायचं. म्हणजे त्याच्या कामाचं मूल्यमापन या ठिकाणी होत असायचं. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की काम करण्याची काहीच गरज नाही. निवडून येण्यासाठी काम केलं पाहिजे, समाजासाठी किंवा लोकशाहीच्या मूल्यासाठी झटलं पाहिजे ही कल्पना नाही, किंवा नीतिमूल्याची देखील गरज नाही. नीतिमूल्य नसली तरी चालतील, काम केलं नाही तरी चालतील. तर निवडणूक जिंकण्या हे भाग महत्वाचा आहे. ती निवडणूक कुठल्याही पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकेल. काही ठिकाणी आपण पाहिलं, डायरेक्ट व्हिडिओ त्यामध्ये आले की एक निवडणुकीचं केंद्र आहे आणि त्या केंद्रावर इतरांनी जाऊ नये म्हणून काही त्याचे समर्थक थांबलेले आहेत आणि लोकांना मतदान करू देत नाहीत आणि लोकांना मतदानापासून वंचित केले जातात आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावानं मतदान केलं जातं. या पद्धतीने निवडणुका जिंकल्या चाललेल्या आहेत. परळी त्याचं एक उदाहरण आहे. अशा अनेक उदाहरणं जी आहेत आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात, ज्याचं चारित्र्य नाही आहे. त्या चारित्र्यहीन माणसाला, काम न करणाऱ्या माणसाला या ठिकाणी आम्ही निवडून देतोय म्हणण्यापेक्षा ते मतदाराला विकत घेतात आणि निवडून येत आहेत. आणि या पद्धतीने आपल्या लक्षात येऊ शकेल किंवा त्याचा थोडक्यात असं म्हणता येईल की लोकशाही मार्गाने लोकशाही संपवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. लोकशाही आणि हुकुमशाहीच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की हुकुमशाहीमध्ये दमनाची भीती असते आणि लोकशाहीमध्ये प्रलोभनाची भीती असते किंवा धोका असतो. परंतु आज आपण या दोन्ही गोष्टी एकदाच पाहू लागलेलो आहोत. एका बाजूला लोकशाही हुकुमशाहीसारखं राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी दमन केलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला उरलीसुरली लोकशाही आहे, तर त्याच्यामध्ये प्रलोभनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकत घेतलं जाऊ शकतं. आज देशामध्ये असंख्य प्रश्न आहेत, परंतु हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे नाहीत, राजकर्त्यासाठी महत्वाचे नाहीत. त्यांना प्रश्न महत्वाचा आहे की या देशामधलं जातीचं ध्रुवीकरण करणं, धर्माचं ध्रुवीकरण करणं हे महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट मला असं वाटतं की अत्यंत घातक अशा प्रकारची आहे. परंतु निवडणूक जिंकण्यासाठी हे सगळं शस्त्र म्हणून वापरलं जात आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संबंधी बोलत असताना की प्रत्येक या ठिकाणी महाराष्ट्रामधला आमदार किंवा मंत्री असं म्हणतो की मी शेतकरी कुटुंबामधलाच आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या का वाढत आहेत त्याच्यावर कुणीही बोलत नाही आहे. शेतकऱ्यांनी एखाद्या आत्महत्या केली की ताबडतोब त्याला आर्थिक मदत केली जाते, परंतु हा शेतकरी आत्महत्या का करतो, त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे हा शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि आता तर त्याची दरवर्षी जी मोजणी आहे ती मोजणी देखील मला असं वाटतं बंद झालेली आहे. आणि एवढा आत्महत्या करून देखील या राजकारणावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं, त्यांचं कुटुंब उघडं पडलं, मुलं निराधार झाली, परंतु तरी देखील त्याचा परिणाम जो आहे हा आपल्या राजकारणावर होत नाही. याच्यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं.
याच्यापेक्षा लोकशाहीची शोकांतिका दुसरी काय असू शकते? म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न त्याच्यासाठी महत्वाचा नाही, तर सवंग प्रश्न जो आहे, जो सवंग प्रश्न लोकांना भावनिक बनवणारा आहे, भावनिक किंवा प्रलोभन दाखवून ही मतं घेणारा प्रश्न त्याच्यासाठी महत्वाचा आहे. आज बेरोजगारांचा प्रश्न फार मोठा आहे. शिक्षण घेऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे अनेक मुलं अस्वस्थ आहेत. ज्या पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण दिल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे दिवस पाहता येऊ शकेल या अपेक्षेने शिक्षण दिलेलं आहे. उपासपोटी राहून त्यांनी मुलांना शिकवलेलं आहे. घरची 2-2.5 एकर जमीन जी आहे ती विकून मुलांना शिक्षण दिलेलं आहे. आणि ती मुलं शिक्षण घेऊन या ठिकाणी बेकार आहेत. नोकरीची कुठलीही अपेक्षा उरलेली नाही आहे. इंजिनियर झालेला मुलगा जो आहे तो पोलीस भरतीमध्ये तयार आहे. इंजिनियर झालेला मुलगा जो आहे तो शिपाई होण्यासाठी तयार आहे. म्हणजे या पद्धतीने या शिकलेल्या मुलांना देखील या पद्धतीने या लोकशाहीमध्ये वागवलं जात असेल तर ती लोकशाही कुणासाठी आहे? एका बाजूला आपण पाहतो की एखाद्याने दंगलीमध्ये काम केलं, गुजरात दंगलीमध्ये ज्यांनी काम केलं, ज्यांना शिक्षा झाली, ते बाहेर आल्यानंतर त्यांचा सत्कार केला जातो. किंवा उत्तर प्रदेशामध्ये आपण पाहिले की कावड नावाची कल्पना आहे. या कावडमध्ये सहभागी झाली अशा तरुणांचे सत्कार केले तुम्ही. हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये ज्यांनी या ठिकाणी हत्या घडवून आणल्या, त्यांना शिक्षा झाली, शिक्षेतून सुटले किंवा जामीन सुटले, तर त्या तरुणांचे आपण सत्कार करतोय. आणि दुसऱ्या बाजूला काही तरुण जर नोकरीसाठी म्हणून उपोषण करत असतील तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांच्यावर गुन्हे लादले केले जातात, त्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. हे कोणत्या लोकशाहीला अपेक्षित होतं? संविधानाला हे अपेक्षित आहे का? याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे, याच्यावर विचार करण्याची गरज आहे. तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की ही गोष्ट संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे. आपल्याला लक्षात येऊ शकेल या देशातील महिला असुरक्षित आहेत. दिवसेंदिवस त्यांची असुरक्षितता वाढत चाललेली आहे. लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही त्याला पैसे देऊ शकता, पण लाडक्या बहिणीचं संरक्षण करण्याची, लाडक्या बहिणीला संरक्षण देण्याची कल्पना ही आज देखील परिपूर्ण झालेली नाही. भारत माता म्हणून तो महिलेचा या ठिकाणी गौरव करता, या ठिकाणी सरस्वती म्हणून महिलेचा पुरस्कार करता. एवढंच नाही तर गायीला देखील गोमाता म्हणून तिचा गौरव करता. त्या गोमातेला मारहाण झाली तर त्याचे संरक्षण कायदा तर आहेत, पण गोरक्षक तयार करून ठेवले तुम्ही. परंतु आमच्या आया बहिणी ज्या आहेत त्यांचे रक्षक आणखी का निर्माण होत नाही? रोज या देशामध्ये स्त्रियावर अन्याय अत्याचार होतात. एका मिनिटाला एक अत्याचार महिलांच्या संदर्भामध्ये घडतोय. 30 मिनिटांमध्ये एक बलात्काराची घटना घडते. आज संध्याकाळी महिला घराच्या बाहेर पडू शकत नाही. या महिलांना संरक्षण देत नाही. एखादी देव असेल तर त्याला झेड सुरक्षा, आणि या ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही. ही कल्पना कोणत्या लोकशाहीमध्ये बसणारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 75 वर्षांनंतर देखील दलितावरचे अत्याचार हे थांबलेलं नाही. आजही त्यांना पानवट्यावर प्रवेश नाही. राजस्थानसारख्या ठिकाणी एका हेडमास्टरने एकाला मुलाला मारहाण करावी की त्याने शाळेमध्ये असलेली नळ जो आहे तो पाठवला म्हणून. म्हणजे आज देखील दलितावरचे अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत. आज देखील महिलांना मंदिर प्रवेश नाही. सामान्य माणसाचं सोडात, राष्ट्रपती आहेत, पंतप्रधानांना देखील या ठिकाणी प्रवेश नाकारलेला आहे. आणि मग लोकशाहीमध्ये असलेली सामाजिक न्यायाची कल्पना, सामाजिक समतेची कल्पना काय? तर या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. त्याचा डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. कारण लोकशाहीची जी मूलभूत मूल्ये होती ती मूल्ये काळाआड जात चाललेली आहे, काळाआड गेलेली आहे. लोककल्याणकारी चळवळ जी आहे ही संपलेली आहे, किंवा लोककल्याण चळवळीचा विचार जो आहे हा कालबाह्य चाललेला आहे. नीतिमूल्यांच्या आधारे राजकारण करणं ही गोष्ट देखील आता काळाआड गेलेली आहे. संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हे दुष्ट चक्र आज निर्माण झालेलं आहे. संपत्तीमधून सत्ता कमवायची आणि त्या सत्तेतून पुन्हा संपत्ती आणि त्या संपत्तीचं संरक्षण करण्याची कल्पना निर्माण झालेली आहे.
भ्रष्टाचाराला एक प्रकारची समाज मान्यता मिळालेली आहे. हा भ्रष्टाचार आता विशिष्ट रुपयापर्यंत, विशिष्ट लाखापर्यंत मर्यादित राहिला नाही, त्याला कुठलीही मर्यादा आज राहिलेली दिसून येत नाही. खरं तर लोकशाहीमध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये राहून सत्ता करायची असते, परंतु आज सत्ता ही संविधानाला आपल्या चौकटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातच पुन्हा हेच लोक अफवा पसरतात की आज लोकशाहीवर लोकांचाच विश्वास राहिलेला नाही. अशा प्रकारची अफवा पसरून या ठिकाणी लोकांना या लोकशाहीपासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न होतो आहे. लोकशाहीबद्दलची नाराजी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि लोकशाहीच्या नावाखाली आज आम्ही हुकुमशाहीच्या मार्गाने वाटचाल करतोय, अशा प्रकारची भूमिका आहे. या सर्व गोष्टींवर आपल्या लक्षात येऊ शकेल की या देशामध्ये लोकशाही आहे, संविधान आहे, परंतु आमचं आचरण जे आहे ह्या दोघांच्याही अगदी विरुद्ध आहे. विरोधाभासाचं हे वर्तन आहे. आणि त्यामुळं याचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता एवढी मोठी सत्ता आलेली आहे, हे लोक या सत्तेमध्ये आहेत आणि मग आपलं काय चालणार आहे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी लोकशाहीवादी लोकांनी, संविधानवादी लोकांनी, ज्यांचं या राष्ट्रावर प्रेम आहे, देशावर प्रेम आहे, लोकशाहीवर प्रेम आहे, संविधानावर प्रेम आहे, अशा सुशिक्षित लोकांनी, अशा विद्यार्थ्यांनी, तरुणांनी एकत्रित येण्याची गरज आहे. आणि एकत्रित येऊन त्याचा सामना करणं गरजेचं आहे. या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, ज्या सत्तेला म्हटलं जात असे की त्यांच्या सत्तेवर सूर्य कधी मावळत नाही, एवढी मोठी सत्ता भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. ही ब्रिटिशांची सत्ता देखील आपण बाजूला केलेली आहे. कधी केलेली आहे तर ज्यावेळेला आपण सर्वजण ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक संघ लढलो त्यावेळेला हे होऊ शकतं. तेव्हा आज ब्रिटिश गेले असले तरी संविधान आणि या ठिकाणची लोकशाही जर धोक्यात येत असेल तर हे धोक्यात आणणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये एकत्रित येण्याची गरज आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो की आपली शक्ती कमी असू शकेल, परंतु त्याचा परिणाम होत असतो. अशी एक गोष्ट सांगितली जाते की एक जंगल होतं आणि ते जंगल पेटल्यानंतर जंगलातली मोठमोठे प्राणी जे आहेत जीव वाचवण्यासाठी पळू लागले. आणि हे पळत जात असताना त्यांनी असं पाहिलं की वरून एक लहानशी चिमणी आणि एक चिमणा जो आहे तो जंगलाच्या दिशेने निघालेला आहे. त्यावेळेला एक हिंस्र प्राणी त्याला विचारतो की कुठं निघालात? तिकडे जंगल पेटलेलं आहे आणि तिथं जीव वाचण्याची शक्यता नाही. तर ते असं म्हणतात की चिमणी जी असते ती सांगते की आम्ही ती आग विझवायला निघालो आहोत. तेव्हा ते सगळे प्राणी हसायला लागतात. तर ते म्हणजे कशी विझवणार आहेत? तर माझ्यासोबत जो चिमणा आहे त्याच्या तोंडामध्ये पाणी आहे, ते पाणी आम्ही तिथं टाकणार आहोत. त्यावेळेला ते सर्व त्याला वेड्यात काढतात. परंतु त्यावेळेला चिमणी असं म्हणते की आम्हाला माहिती आहे की आमच्यामुळे आग विझणार नाही, परंतु ज्यावेळेला ह्या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला सर्व लोक पळून जात होते, परंतु एक चिमणा आणि एक चिमणी मात्र त्या जंगलाला वाचवण्यासाठी जात होते. याची नोंद इतिहासामध्ये होऊ शकते. हा तो संवाद आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जाता जाता एवढंच म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाच्या अनुषंगाने केलेलं शेवटचं भाषण जे आहे हे प्रत्येकाने वाचण्याची गरज आहे. 1949 मध्ये बाबासाहेबांनी केलेलं भाषण जे आहे हे 2025 मध्ये देखील लागू होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये म्हणतात, खरं तर मी इथेच भाषण थांबवणार होतो, परंतु माझ्यापुढे देशाची चिंता, म्हणजे उद्या आम्ही स्वतंत्र होत असलो तर हे स्वातंत्र्य किती काळ टिकेल याची खंत माझ्या मनामध्ये आहे, एक शंका आहे. आणि मग ते असं म्हणतात की आपले पुराणे शत्रू जाती आणि धर्म आहे. आता हे भविष्यामध्ये देखील हे शत्रू निर्माण होऊ शकतात. त्यावेळेला आपल्या देशातील तरुण या ठिकाणी सांप्रदायिक शक्तीच्या मागे उभा राहतो की त्याच्या विरोधामध्ये उभा राहतो, यावर देशाचं भवितव्य अवलंबून राहील.